काजल, काजल मी आलोय काजल. काजल, अगं बेटा भंगारवाला आलाय, काही भंगार असेल तर देऊन टाक त्याला. ओ काका, मी भंगारवाला नाहीये. अरे हो, सॉरी सॉरी. काजल, अगं पोरी रद्दी घेऊन ये, रद्दीवाला आलाय. अहो काका, मी रद्दीवाला पण नाहीये. अरे हो, तू घरगड्याच्या कामासाठी आलास नाही का? एक काम कर, तू पुढच्या महिन्यापासून ये, आता काही गरज नाहीये. अहो काका, तुमच्या डोक्याची एखादी वायर लूज झाली का हो? अहो मी घरगडी पण नाहीये. अरे मग तू आहेस तरी कोण? बाबूजी, मी काजलवर प्रेम करतो आणि काजलही माझ्यावर खूप प्रेम करते. तिचं जाऊ दे रे, ती अजून लहान आहे, तिला काय कळतंय कोणावर प्रेम करायचं आणि कोणावर नाही ते. पण तुझं काय, तू का तिच्यावर प्रेम करतोस? बाबूजी, तिचा स्वभाव खूप चांगला आहे आणि तिचं मन खूप सुंदर आहे बाबूजी, म्हणून ती मला आवडते. वा रे वा शहाण्या, तुला काय वाटलं मी वेडा आहे? तुला तिचं मन आणि विचार आवडले आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवायचा? अरे मला माहिती आहे ना, तुला ती आवडली कारण ती सुंदर आहे, देखणी आहे, चिकणी आहे आणि विशेष म्हणजे ती गर्भ श्रीमंत आहे. अरे तुमच्यासारख्या टुकार गुंड लोकांना मी चांगलंच ओळखतो. अरे तुम्ही लोक काय करता, तुमच्या एरियातली सगळ्यात सुंदर मुलगी शोधता, रोज तिच्या घराच्या चक्र मारता आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवता. तुला काय वाटलं असेल, एकदा काही हिच्याशी लग्न झालं की काम धंदा करायची काय गरज नाही आणि काय मग नुसतं आयुष्यभर आयतं खायचं आणि एक दिवस मरून जायचं. पण तुला सांगतो, मी तुझी डाळ शिजू देणार नाही. पण बाबूजी, काजल पण माझ्यावर खूप प्रेम करते. तिने जर तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर? अरे तू कशाला तिची काळजी करतोस, तिचा बाप अजून जिवंत आहे. बाबूजी, पण मी तिच्याशिवाय नाही जगू शकणार बाबूजी. अरे मर मग, तू मेला तर आम्हाला काय सोतक पडणार आहे? बाबूजी, तुम्ही दोन प्रेमी जीवांना वेगळं करताय. तुम्ही एक ना एक दिवस तिचं लग्न तर करणारच आहात ना, मग माझ्याशी केलं तर काय हरकत आहे? अरे तिच्यासाठी एक श्रीमंत मुलगा बघितलाय मी, त्याचा कार पॉलिशचा मोठा बिझनेस आहे, नोकर चाकर आहेत, गाडी आहे, बंगला आहे. तुझ्याकडे काय? बाबूजी, मी पण बिझनेस करेन. कोण तू? हो बाबूजी, मी. तुझं शिक्षण किती झालंय? मी 10वी पास आहे बाबूजी. 10वी पास? अरे 10वी पासला कॉर्पोरेशन मध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर कचरा उचलायची तरी नोकरी लागते का रे? बाबूजी, पण आमच्या प्रेमाचं काय? तुम्ही एकदा काजलला तर विचारलं असतं. त्याची काही गरज नाही, बालिश बुद्धी आहे ती, तिला काय कळतंय, अजून तिने जग नाही बघितलं. ठीक आहे बाबूजी, येतो मी. तुम्हाला खूप समजून सांगितलं पण त्याचा काही फायदा झालेला नाही. येतो मी बाबूजी. आणि तुला एक गोष्ट सांगतो, समजा तुझं चुकून लग्न झालं, तसं होणार तर नाही, पण समजा चुकून झालं आणि तुला मुलगी झाली, तुझ्या दारावर जर असा कोणी गुंडा आला आणि म्हणाला माझं तुमच्या मुलीवर खरं प्रेम आहे, मला लग्न करायचंय, तर त्याला ढुंगणावर लाथ मारून हाकलून दे. ठीक आहे बाबूजी, येतो मी. आणि हो, एक फुकटचा सल्ला ऐक, कामा धंद्याचं बघ जरा. जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत लोकांना डोस देऊन पैसे कमवशील, पण ताकद संपली ना, एखादा बारीक पोरगा पण तुला मारून जाईल. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, प्रेमात हारलंस म्हणून आत्महत्या करू नकोस, आणि करायचीच असले ना तर बघ शेजारीच मेडिकल आहे.